सागर सर, मी तुमच्याबद्दल माझ्या सगळ्या टीमला सांगितलंय आणि तुमची पण आता ओळख झाली आहे ना सगळ्यांची, तर करूयात का आपण ऍड बद्दल डिस्कस करायला सुरुवात? येस, पण त्याआधी एक छोटीशी माझी ओळख करायची राहून गेली जेनी. आय एम सो सॉरी. काय? ऍक्च्युली काय ना, मी आतापर्यंत 99 ऍड्स केल्यात आणि ही माझी 100वी ऍड असणार आहे. 99 ऍड्स केल्यात सरांनी. सॉरी, आय रिअली अपॉलोजाइज, मी विसरले सांगायला. आता माझी 99 वाली ऍड जी होती ती होती टायगर श्रॉफ बरोबर. आणि टायगर श्रॉफ बरोबर जेव्हा मी ऍड केली तेव्हा तो म्हणाला, सर आप क्या डायरेक्टर हो सर, एकदम मैजिक क्रिएट किया मैं. प्लीज बी सीटेड. हा, तसंही मी स्वतःबद्दल जास्त काही बोलत नाही. आमच्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही कामाने बोलतो. हे अगदी बरोबर बोलला. ऍक्च्युली काय, काम हे नेहमी आपलं चांगलंच असलं पाहिजे आणि काम करताना आपण कोणासोबत काम करतोय ते पण असलं पाहिजे. कारण ज्यांच्या सोबत आपण काम करतो त्यांना ते जरा छान वाटलं पाहिजे, आपल्याला पण आदर वाटला पाहिजे. फॉर एक्झाम्पल राधिका मसाले. थँक्यू सर. जेनी म्हणत होते की तुम्ही काहीतरी आयडिया शेअर करणार आहात आमच्या सोबत. या ऍक्च्युली आता नाही, म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतर तुमच्या कॉन्सेप्ट ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. प्लीज सांगा ना. येस, मी माझे पहिला कॉन्सेप्ट ऐकवतो. सो माझा पहिला कॉन्सेप्ट असा आहे की एक मॅजिकल थॉट. मी तुम्हाला एक थॉट ऐकवतो, तुम्हाला कसं वाटतं तो बघा. एक बाई उभी आहे मसाल्याचं पाकिट हातात घेऊन. फॉर एक्झाम्पल हे मसाल्याचं पाकिट घेऊन ती गृहिणी उभी आहे. ती गृहिणी उभी असताना ते मसाल्याचं पाकिट फुटतं. सॉरी सर, पण ही फटाक्यांची नाही, मसाल्याची कंपनी. नाही, मॅजिक आहे हे, फुटतं आपोआप. ओ अच्छा, ओ सॉरी, म्हणजे तो इफेक्ट. येस, ऍक्च्युली काय, मी टेक्निकल लँग्वेज वापरत नाही ना, नाहीतर मग तुम्हाला कळणार नाही म्हणून. हो. ते मसाल्याचं पाकिट फुटल्यानंतर काय होतं? ठसका उठेल. नो, मॅजिक. ठसका नाही उडत, धूर, असा लाल धूर सगळीकडे, धूर. आणि त्या धुरातनं चालत येते शनाया. लाल कपडे घालून नाही, ग्रीन कपड्यात, लाईक चिली. राधिका मसाले नव्या ढंगात, नव्या रूपात. कसं वाटलं? छान आहे. म्हणजे मला म्हणजे तुमचं व्हिज्युअलायझेशन खूप आवडलं. छान व्हिज्युअल्स आहेत. थँक्यू. नाही, पण मला नाही आवडली ऍड. नाही म्हणजे सॉरी, पण थोडंसं असं ट्रॅफिक मध्ये अडकल्यासारखं वाटतं. रेड सिग्नल काय, ग्रीन सिग्नल काय. शन्या, ऍक्च्युली आय एम सॉरी, तिला असं म्हणायचंय की इट्स नाईस, इट्स व्हेरी नाईस, बट थोडंसं अजून थोडं चेंज, काही वेगळं करता येईल का? ओके. हा म्हणजे मी सांगते, म्हणजे हे छानच आहे, पण म्हणजे आता राधिका मसालेमध्ये शनायाच्या येण्याने बरेच बदल होणार आहेत असं सुचवणारी एखादी छान कॉन्सेप्ट हवी आहे. हा म्हणजे हे सगळं कॉन्सेप्टला धरूनच आहे, अर्थातच छान आहे, पण असं ना अजून अपील होत नाहीये. ओके. हरकत नाही, पण हे छान आहे. अरे आपल्याकडे खूप मॅजिक थॉट्स आहेत. आपण वेगळा विचार करू, वेगळं इनोव्हेटिव्ह काहीतरी करू, मॅजिक थॉट घेऊन करू. हा, आता इमॅजिन करा, हा आरसा आहे आणि या मिररच्या समोर एक बाई उभी आहे. या मिररच्या समोर हा आरशासमोर एक बाई आणि बाईच्या हातात राधिका मसालेचं पाकिट. कळलं? आणि ती बाई नुसती उभी नाही, साडी नेसले त्या बाईनी, आणि आरसा, बाई, मसाल्याचं पाकिट. आणि अचानक मॅजिक होतं. हा आरसा ह्या बाईला खेचतो आणि हे मसाल्याचं पाकिट इथेच पडतं. हा आरसा, आणि मग त्याच्यामधून दुसरी बाई बाहेर येते. ती म्हणजे सुंदर, हॉट, खूप गॉर्जियस, प्रिटी.
वेस्टर्न कपडे घातलेली बाई आणि मगाशी जे मसाल्याचं पाकिट पडलं होतं ते पाकिट ती उचलते. आता ते वेगळं मसाल्याचं पाकिट आहे. म्हणजेच राधिका मसाले नव्या ढंगात नव्या रंगात. मला नाही आवडलं. गुरु, अरे काय झालं? हे सगळं इथे का घेऊन आलायस तू? सगळं सगळं सांगतो माया, फक्त आता तू बाहेर जाऊ नकोस, कारण यशवंत सरांना मी सांगितलंय तू मीटिंग मध्ये. ओके? म्हणजे काय झालंय? काय काही नाही, एक छोटासा घोळ झालाय. आता ते आपले जे शॉपिंग वाले कपडे होते सगळे ते डायरेक्ट यशवंत सरांसमोरच आले ग. काय आपले आउटफिट्स यशवंत सरांचं? काय हे कसं झालं? मी तुला सांगितलं होतं ना केअरफुल. काय चाललंय? तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात? मला खोटं का पाडलं तुम्ही ते सांगा. तुम्ही डिरेक्टली आत कशा काय आलात? यू प्लीज बी सिटेड. एक्सक्यूज मी. यू आर एक्सक्यूज. आत काय करताय तुम्ही तुम्ही इथे? आत काय करता इथे? हे तुम्ही मला विचारताय? अहो तुमच्यासाठी मी इतकी धावपळ केली, इतकं सगळं केलं आणि तुम्ही मला विचारता? तुम्ही तिकडे मला त्यांच्यासमोर तोंडावर पाडलात. नाही एक मिनिट म्हणजे तू हे सगळे कपडे यांच्याकडून घेऊन आलायस? माया, त्यांचं बुटीक आहे. मी म्हणलं 4 ठिकाणी फिरण्यापेक्षा एकाच जागून आणू ना सगळं, म्हणून ते मी एकाच जागेवर म्हणून ते नाही, तिच्याशी बोललं का माझ्याशी बोला. तुम्ही मला सांगितलं असतं शनू बेबीचा फोटोशूट आहे तर मी घरी कपडे नेले असते ना. काय? शनायाचा फोटोशूट? हे सगळे कपडे शनायासाठी आहेत? नाही माया, ते काय तिच्याशी बोलू नका, माझ्याशी बोला. मला उत्तर हवंय. या काय बोलतायत? कॅन यू प्लीज एक्सप्लेन? कॅन यू प्लीज एक्सप्लेन? ही काय बोलते? सांगतो मी तुम्हाला. एक काय? मिनिट तुम्ही जरा गप्प राहाल का? मला सांगू तर द्या ना. हा. माया, तू जरा शांत बस बरं. तुम्ही जरा या बाहेर माझ्या बरोबर. हॅलो, काय चाललंय इथे? यू प्लीज बी सिटेड. शांत हो. एक्सक्यूज मी. यू आर तुम्ही एक्सक्यूज. चला हो, काहीतरी चाल. दिस इज माय केबिन. सो आता माझ्याकडच्या सगळ्या मॅजिक आयडिया संपलेल्या आहेत. तुमच्याकडे जर काही आयडिया असेल तर सांगा, त्या आपण घेऊ शकतो. म्हणजे कसं आहे ना, बदल ही काळाची गरज आहे. तसंच राधिका मसाले टू स्पायसी शनाया, हा जो बदल आहे ना तो अगदी सहज सोपा झाला पाहिजे. नाही, मला काय वाटतं अजून की ऍड करताना आपल्याला गृहिणींच्या मानसिकतेचाही विचार करायला हवा आणि या रेसिपीच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यात आलेला तोचपणा निघून जावा. हा बदल जितका सोपा आहे ना तितक्याच सोप्या पद्धतीने तो ऍड मध्ये रिफ्लेक्ट व्हावा असं मला वाटतंय. म्हणजे आता आपण असा वेगळा विचार करण्यापेक्षा आपल्या रोजच्या जगण्यातलाच एखादा प्रसंग घेतला तर. हो येस, ही करेक्ट आयडिया सर. या इट्स ओके, इट्स फाईन. म्हणजे आता आपल्याला असं म्हणता येईल की आपल्याला काय करायचंय हे तुम्हाला कळलंय, राईट? तुम्हाला कळलेलं आहे. सो आपल्याला जे काय कल्पना सुचेल किंवा काय सुचेल ते तुम्ही मला सांगा, आपण ती डेव्हलप करू. इट्स ओके, इट्स फाईन फॉर मी. सर, इफ यू डोंट माइंड, आम्ही जर कॉन्सेप्ट सुचवली तर चालेल का तुम्हाला? हा, काय प्रॉब्लेम असणार आहे? तुम्ही मला सांगा, जी कुठली आयडिया असेल आपण डेव्हलप करू. काहीच प्रॉब्लेम नाही, पण लवकरात लवकर डेव्हलप करा. काय कसं आहे, कास्टिंग करावं लागेल, इतर खूप गोष्टी आहेत त्या बघाव्या लागतील आणि लवकरात लवकर शूटिंग सुरू करावं लागेल. ओके? तुम्ही ऍड छान डिरेक्ट कराल हा विश्वास आम्हाला सगळ्यांनाच वाटतोय, त्यामुळे आम्ही कॉन्सेप्ट डिस्कस करतो आणि कळवतो तुम्हाला. येस, ओके, ठीक आहे. ओके देन, Yes. भेटूया. नाईस टू मीट यू ऑल. बाय बाय. बाय बाय सर. काही विसरलात का? शनाया, राईट? हो. नाही, मी तुझे लाईव्ह सेशन खूप वेळा पाहिलंय. हो? यू आर रॉकस्टार, हा, बाय द वे. आणि आता तू सुपरस्टार होणार आहेस. हो? येस. का तुम्हाला असं का वाटतं? कम ऑन यार. अरे एवढ्या वर्ष इंडस्ट्रीत काम केल्यानंतर मला विचारते मला कसं कळलं? यू आर गोइंग टू सुपरस्टार. बाय बाय. Yes, thank you. बाय बाय. Thank you, बाय बाय sir. ऑल ऑफ Thank यू. you. Thank you. अच्छा, असं सगळं तर. हो ना, आता सगळ्यांसमोर ते कपडे शनायचे नाही, तुझे असं कसं सांगणार होतो ना मी. मग मी आपलं काहीतरी गोळाबेरीज बोललो, उगीच आपली सारवासारव केली सगळ्यांसमोर. दॅट्स ओके, नॉट युअर फॉल्ट. मला आता सगळं क्लिअर झालं आणि इनफॅक्ट एक गोष्ट तर प्रिसाइजली क्लिअर झाली आहे कुठली? की शनायाची मामा इज जस्ट लाईक हर, कम्प्लिटली इडियट. त्यांना ऑफिसमध्ये यायची काय गरज होती? तेच तर. बरं, आल्या त्या आल्या डायरेक्ट यशवंत सरांसमोर. मग आता काय बोलणार होतो ना मी, ते कसं एक्सप्लेन करणार होतो, म्हणून मग मी मुद्दाम शनायाचं नाव घेतलं. दॅट्स ओके. फक्त एक गोष्ट छान झाली आहे,
आउटफिट, कपड्यांचं सिलेक्शन खूप छान झालं आणि यु नो व्हॉट, आय कुड इमॅजिन अस इन दोज आउटफिट्स. आपण खूप छान दिसणार आहोत त्यामध्ये. माया, उद्या मजा येणार आहे. मी सांगतो ना तुला, फार मजा येईल फोटोशूटला. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू. यु नो व्हॉट, म्हणजे मला तर आठवतही नाहीये की मी लास्ट शूट कधी केलं होतं. खूप वर्षानंतर मी असं शूट वगैरे करणार आहे. या आय रिमेंबर लास्ट शूट माझं सॅमीने केलं होतं US ला असताना. वी जस्ट हॅड फन, यु नो. एक मिनिट. काय झालं? माया, सॉरी, पण मी स्पष्टच सांगतो तुला. नाही, जसं तुला मी शनायाचं नाव घेतलेलं आवडत नाही, तसं मलाही तू सौमित्राचं नाव घेतलेलं नाही आवडत. प्लीज. अच्छा, इनसिक्युअर. हा, तुला काय समजायचं ते समज. बरं बाबा, यापुढे नाही घेणार त्याचं नाव. आता निघूया आपण. म्हणजे लवकर घरी पोहोचलो तर सकाळी कसं लवकर उठून सगळं वेळेत आवरता येईल ना. नाही, फक्त मला जरा घरी जावं लागेल. शनायाकडे? हा, कारण अगं काय, माझं ना सगळं म्हणजे तयार व्हायचं तर सगळं सामान तिथे, आणि तिथूनच मग तयार होऊन निघता येईल ना मला. असं काय सामान आहे तुझं? आपण घेऊया ऑन द वे जाताना. चल. नाही, आपण घेऊ शकतोच. फक्त प्रॉब्लेम असा आहे की आता तू शनायाच्या मम्माला पाहिलंस ना, तर मला त्यांच्याबरोबर शनायालाही मॅनेज करायचंय. सो मी ते सगळं मॅनेज करतो. सकाळी पटकन आवरतो आणि केड्याला घेऊन डायरेक्ट येतो. यू डोंट वरी, आपलं फोटोशूट मस्त होईल. ओके, मजा येईल खूप. आर यू शुअर? येस माया. बरं. आय लव्ह यू. You too. काय झालं ग? ते क्लिक झालं का तुला? हो. मग सांग. नाही, ऍक्च्युली नाही सांगता येणार. का? मला वेगळंच काहीतरी आठवलं. शनाया, अगं आपण इथे राधिका मसाल्याच्या ऍडची कॉन्सेप्ट डिस्कस करायला बसलोय आणि तुला वेगळंच कसं काय आठवू शकतं ग? तिने तर प्रॉब्लेम आहे जरा माझा. हा विचित्र प्रॉब्लेम आहे. सुधार मग तो. सगळेजण काहीतरी विचार करतात आणि हा शनाया, आपण काहीतरी थँक्यू. खरं चहाची गरज होती. हा, तू प्यायलीस का? हो. या ग. खरं तर ना आनंद हवा होता यार. आनंदला एक मस्त आयडिया सुचतात. फरक पडतो खूप आनंद असल्यावर. मीही त्यांना खूप मिस करते. ऍक्च्युली मला आता ना एक सुचली आयडिया. म्हणजे बघा, आपण समजा 2 मैत्रिणींची कॉन्सेप्ट केली तर. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही आणि शनाया एक अगदी घरगुती वातावरणात वाढलेली आणि त्या वातावरणात कम्फर्टेबल असलेली, आणि दुसरी मॉडर्न कल्चर कॅरी करणारी. दोघींचे स्वभाव भिन्न, पण तरीही दोघी एकच मसाला वापरतात. छान आहे. म्हणजे मस्तच आहे, पण आपण अजून विचार करूया ना. तुम्ही अजून काही विचार करू शकत असाल तर सांगा. तुम्ही लास्ट टाइम तुमच्या भाषणात म्हणाला होतात ना की राधिका मसाल्याच्या बाबतीत तुम्ही म्हणजे सासू आहात आणि शनाया म्हणजे तुमचा काय म्हणतात ते वारसा पुढे नेणारी तुमची सून आहे. तर तीच जर कॉन्सेप्ट आपण घेतली तर सासू सून. मस्त आयडिया, मस्त आयडिया. पुढे बोल. म्हणजे सासू आणि सुनेमध्ये कितीही वाद असले तरी स्वयंपाक करणं हा कॉमन फॅक्टर असतोच. करेक्ट आहे. एक्झॅक्टली. तर म्हणजे कसं आहे, सून यायच्या आधी किचन ही स्पेस जी असते ती सासूची असते. म्हणजे ती तिथली मास्टर असते आणि म्हणजे ती पॉझिटिव्ह असते ना त्या जागेबाबत. तर सून आल्यानंतर ती सून तिची जागा घेते आणि मग ती पॉझिटिव्हनेस वाढते. बरोबर की नाही? तर हीच जर आपण कन्सेप्ट घेतली आणि एड्या, काय रे, काय एवढं लक्ष देऊन काय ऐकतोयस? बाई, मला आता ना बिंदू रडीचा आवाज ऐकायला मिळणार आहे. काय? तुला सांगतो गुरु, अरे ही बिंदू राणी ना एकदम सॉलिड आहे आणि सॉलिड शो आहे हा. माझ्या आयुष्यातले सगळे बिंदू जोडण्याचं काम तीच करणार आहे आणि ते बिंदू जोडून एक सुंदर जोडीदाराचं चित्र तयार करणार आहे. तुला सांगतो, या बिंदू राणीमुळे आमच्यासारख्या सिंगल्यांचं मिंगल होणार आहे. अरे तू प्रेमाच्या बाबतीत काही विचार, काय पण विचार, प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे त्या बिंदू राणी जवळ. वा वा केड्या,
तू तर म्हणजे कम्प्लीट इम्प्रेस झालेला दिसतोय या बिंदू राणीनं. बरं आहे बाबा, तुझ्या आयुष्यात कुणीतरी बिंदू राणी तरी आली आहे. तुझं आयुष्य आता सेट. माझं काय, मला काही कळतच नाहीये. सगळं भविष्य अंधारातच दिसतंय मला, काही लक्षातच येत नाहीये. अरे नाही भाई, कसं आहे माहितीये का, तुझी गोष्टच वेगळी आहे ना. म्हणजे तू तुझ्या आयुष्याचे बिंदू इकडे तिकडे असे ठेवले आहेत ना, की ते सगळे जोडून एखादं चित्र तयार केलं ना, तर चित्र नाही विचित्र काहीतरी तयार होईल. झाली थट्टा करून झाली. नाही नाही, थट्टा नाही, खरं तेच सांगतोय ना. म्हणजे आता वाईट नको वाटून घेऊ, पण बघ हा, म्हणजे राधिकाचं चित्र तयार करताना अचानक शनाया आकाराला आली. आता शनायाचं चित्र तयार करताना अचानक माया आकाराला आली. आता मायाचं चित्र करताना कदाचित शरामा तयार होईल. अरे शरामा म्हणजे शनाया, राधिका, माया. हे बघ, तुझी बडबड ऐकायला नाही आलो मी, उद्याचं सांगायला आलोय. उद्या काय? ए बाबा, असं काय करतोस? उद्या फोटोशूट आहे ना मायाचं आणि माझं, विसरलास का? अरे सॉरी सॉरी सॉरी, मी विसरलो यार, सॉरी. ए बाबा, असं विसरून कसं चालेल? केड्या, मी तुला सांगतोय, मी उद्याचं फोटोशूट नीट नाही झालं तर माया माझा जीव घेईल. पण तू एवढा का घाबरतो रे तिला? घाबरावं लागतं बाबा, तुला काय कल्पना? इथे जोपर्यंत माया होती ना तोपर्यंत ठीक होतं, मी बरोबर मॅनेज करायचो. पण आता माया आणि शनाया दोघींनाही सांभाळावं लागतंय ना. नाही, आता शनाया राधिका मसाल्याची सर्वेसर्वा झालीये, त्यामुळे तिला दुखून चालत नाही. आणि माया तर आधीपासून माझा हुकमाचा एक काय, त्यामुळे तिला दुखून चालणार नाही. दोन्ही डगरींवर जरा अवघडच असतं बाबा. पण भाई, मी काय करू मग यार? तुला दिलेलं काम फक्त नीट कर. उद्या मायाचे माझे नीट फोटो काढ, तिला खुश होऊ दे, बस तेवढंच. तुला तुझ्या कामाचे पैसे बिसे देऊ आम्ही, ठीक आहे? मी ठरवलंय, आपण भलं आपलं काम भलं. मी तुझ्या लाईफ मध्ये ढवळाढवळ करणार नाही, तू माझ्या फोटोग्राफी मध्ये ढवळाढवळ करू नको. उद्या किती वाजता कुठे पोहोचायचंय तेवढं सांग, बस. हा, ते सांगतो सगळं, पण काम नीट झालं पाहिजे. सांगून ठेवतोय किड्या. चल ना, आलोय तर काय चहा कॉफी विचारशील की नाही? नुसतंच बसलोय, टेन्शन आहे यार. दे ना काहीतरी मागवचा चहा. चहा कॉफी पाणी झाले. वहिनी एकत मी त्या डिरेक्टर सरांशी बोललो आणि त्यांना सुद्धा ही कॉन्सेप्ट खूप आवडली. ते म्हणाले की आता फक्त कास्टिंगचं आपल्याला फायनल करायचंय, म्हणजे आपण शूटिंग सुरू करू शकतो. इनफॅक्ट त्यांनी सांगितलंय की सुनेच्या रोलसाठी आपण शनायालाच फायनल करतोय. बघ, मी म्हंटल होतं की नाही. आता फक्त एवढंच आहे की आपल्याला सासूचं आणि जावयाचं कास्टिंग फायनल करायचंय. ते झालं की मग आपण इमिजिएटली शूटिंग पण सुरू करू शकतो. एक्झॅक्टली, त्याच्याशीच रिलेटेड मला आयडिया सुचले. काय? मला असं वाटतं त्यांना जाऊन सांगावं की सासू सुद्धा आहे आपल्याकडे ऑलरेडी. कोण? राधिका. ए, काही काय? काय हरकत आहे? मी नाही करणार. काय हरकत आहे? बरोबर बोलतायत सौमित्र. काय बरोबर आहे? हे बघ, मला अजिबात जमणार नाहीये हे. तुम्ही फोटोशूट वगैरे सांगितलं ना, तेही मला जमत नव्हतं. मी तुमच्यासाठी म्हणून केलंय. आता हे ऍड मध्ये काम वगैरे करणार नाहीये मी. शनाया करू शकते, अगदी फोटोशूट करू शकते, ऍक्टिंग करू शकते, पण माझं तसं नाहीये. मॅम, तुम्ही उगाच नवस होतात, काही प्रॉब्लेम नाहीये मॅम. तुम्ही सगळं करू शकता, तुम्ही फक्त ठरवा ना. काय हे जेनी? आता तू ना आता फारसा विचार करू नको, तू फक्त बिझनेसचा विचार कर ना, म्हणजे तुला कळेल मी काय म्हणतोय ते. हे बघ, राधिका मसाले बरोबर तुझं नाव आणि तुझा चेहरा जोडला गेलाय, आणि शनाया हे राधिका मसालेचं फ्युचर आहे. त्यामुळे तुम्हाला दोघींना एकत्र बघायला आवडणार आहे खूप लोकांना. आणि हे बघ, फक्त मॉडेल म्हणून नाही तर एक विश्वासाचं प्रतीक म्हणून आवडणार आहे. पॉइंट आहे. त्यामुळे तुमची मैत्री आपण त्याच्यातून हायलाइट करूया ना. बस बस बस, हे बघ, हे ठरलं, हे बेस्ट आहे. तुम्ही दोघी जणी मिळून एकत्र ही ऍड करताय, बस बस ठरलं. हा, पण तेच ती माझी मैत्रीण दिसते, त्याचं काय करायचं? अरे गेटअप वगैरे करू ना काहीतरी. आता एवढे गोष्टी आल्यात. विग लावू, केस पांढरे करू, मेकअप करू, होऊन जाईल ते. ओके, फायनल. चला, आता म्हणजे सासू आणि सून फायनल झाल्यात. जेनी, तू पण ना, तू का सपोर्ट करतेस त्याला? मॅम, श्रेयस, तुला काय वाटतं? मला असं वाटतं की मी आत्ताच्या आत्ता जावं, डिरेक्टर सरांना फोन करून सांगावं की आमचं सासूचं कास्टिंग फायनल झालंय. बेस्ट आहे. मी काय म्हणतो, तुम्ही ते सासू सुनेची प्रॅक्टिस सुरू करा ना, एकमेकांशी बोलून बघा.